लातूर शहरालगत असलेल्या ड्रोना डिफेन्स अकॅडमी विरोधात आता मनसेनं रणसिंग फुंकला असून सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली कोणतीही मान्यता नसताना ही शाळा सुरू असून विद्यार्थ्यांचे ॲडमिशन एकीकडे आणि विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत। ड्रोना अकॅडमीमध्ये असा प्रकार सुरू असून पूर्णपणे बोगस असलेल्या या ड्रोना डिफेन्स अकॅडमीवर कारवाई व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती। मात्र शिक्षण विभागानं याकडे कानडोळा केल्यानं अखेर मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिक्षण अधिकाऱ्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देत संबंधित शाळेवर उद्याच कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आलं असून जर कारवाई नाही झाली तर मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन शिक्षण अधिकारी कार्यालयात करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी मनसेने दिला आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। लातूर शहरालगत द्रोणा डिफेन्स अकॅडमी ही एक शाळा आहे। हे सीबीएसई शाळेच्या नावावर विद्यार्थ्याकडून प्रवेश करून घेत आहेत, जी की या शाळेला कोणत्याही प्रकारची शासनाची मान्यता नाही। मी गेल्या 6 महिन्यापासून या शाळेच्या विरोधात निवेदन दिले शिक्षण विभागाला 2-3 वेळेस, तरी या शाळेवर कारवाई न झाल्यामुळे या शाळेमध्ये 300 ते 350 मुलं आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याला 1.5 लाखाच्या वर फीस आहे। या संदर्भात या बोगस शाळेच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी या शाळेचा प्रकार असा आहे की या शाळेतले जे विद्यार्थी आहेत निवासी तेथेच राहतात व त्यांचे प्रवेश हे लातूर शहरातील साबरमती स्कूल, PS कुब्बा, बिर्ला अशा अनेक वेगवेगळ्या शाळेमध्ये यांचे प्रवेश जे की खोटे दाखवलेले आहेत। ऑनलाईन प्रवेश नोंद यांची UDASला ज्या लातूरच्या शाळेमधील विद्यार्थी शिकतो फिजिकली त्या द्रोणा डिफेन्स अकॅडमी असं शासन नियमाच्या विरोधात ही यांची शाळा चालू आहे। या संदर्भात आम्ही आज या शाळेवर कारवाई व्हावी, या अकॅडमीवर कारवाई व्हावी यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू केले होते। तर माननीय शिक्षण अधिकारी साहेब क्षीरसागर साहेब स्वतः आले आणि आम्हाला उद्याच्या उद्या त्या संस्थेवर जाऊन चौकशी करून जर दोषी आढळली तर कारवाई करू समक्ष आमच्या असं लेखी पत्र दिल्यामुळे हे आंदोलन आम्ही आजच्या पुरतं स्थगित केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय लातूर जिल्ह्यामध्ये बोगस शाळांचा सुळसुळाट वाढलेला आहे। लातूर एक शिक्षण पॅटर्न आहे आणि त्याच्या नावाखाली ह्या बोगस शाळा शिक्षण विभाग त्यांना पाठीशी घालतोय असं आम्हाला अनेक वेळा निदर्शनास आलेलं आहे। आणि या बोगस शाळा संदर्भात जवळपास 3-4 वेळा आम्ही कारवाई करायला लावलेली आहे, परंतु आता द्रोणा डिफेन्स अकॅडमीच्या नावाखाली जवळपास 3-4 करोड रुपयाची वसुली त्या लोकांनी केलेली आहे। आणि म्हणून आज इथं विद्यार्थी सेनेच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलंय। आणि जर समजा आता त्यांनी शिक्षण अधिकारी इथं आले होते आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की उद्याच्या उद्या जाऊन त्या शाळेवर कारवाई करू, आणि जर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शाळेवर कारवाई केली नाही तर नाईलाज असतो आम्हाला खळखट्याक आंदोलन तेही शिक्षण अधिकारी कार्यालयात केल्याशिवाय म्हणजे आम्ही ते करणार, अशा पद्धतीचा इशारा मी शिक्षण विभागाला या ठिकाणी देत आहे।